सध्याच्या जगाकडे पाहिलं तर असं वाटतंय की आपण आता एका अशा वळणावर येऊन उभे राहिलो आहोत जिथे शांततेचा मुखवटा कोणत्याही क्षणी गळून पडू शकतो. इराण इस्रायलचा संघर्ष आता फक्त वाद राहिलेला नाही, तर तो अण्वस्त्रांच्या खेळापर्यंत येऊन पोहोचलाय. युक्रेन रशिया युद्धानं जगाची अर्थव्यवस्था विस्कळीत केली आहे, तर दुसरीकडे चीन आणि उत्तर कोरियाची वाढती जवळीकता सगळ्यांची चिंता वाढवतीये. आणि या सगळ्यांच्या मध्यभागी आहे भारत, ज्याने आता आपल्या अण्वस्त्र धोरणात एक ऐतिहासिक बदल केलाय. भारताने कधी नव्हे ते आपली 12 अण्वस्त्र वेगवेगळ्या दिशेनं तैनातीत ठेवली आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व घडामोडी जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. मध्य पूर्वेतील परिस्थिती आज अशा टप्प्यावर आहे जिथे एक चुकीचा निर्णय पूर्ण जगाला महायुद्धाच्या खाईत लोटू शकतो. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष हा आता लपून राहिलेला नाही. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या अहवालानुसार इराण आता अण्वस्त्रांच्या उंबरठ्यावर उभा आहे. जर इराणनं त्यांच्याकडे असलेल्या युरेनियमला 90% संवर्धित केलं तर ते 5 ते 8 अण्वस्त्र अवघ्या काही दिवसातच बनवू शकतात. इराणची इस्फहानमधील प्रयोगशाळा ही आता चिंतेचा विषय बनली आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार इराणने तंत्रज्ञानाच्या बाबतीत एवढी प्रगती केली आहे की आता त्यांना रोखणं जवळजवळ अशक्य झालंय. या संघर्षात अमेरिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरतीये. अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना जो इशारा दिलाय तो अत्यंत धक्कादायक होता. ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की जर इस्रायलने इराण विरुद्ध युद्ध सुरू ठेवलं तर त्यांना एकट्यानं लढावं लागेल. ॲक्सियोसच्या वृत्तानुसार इस्रायलनं हल्ल्याची माहिती अमेरिकेला उशिरा दिली होती, ज्यामुळे ट्रम्प नाराज होते. एकीकडे इराण अणुबॉम्बच्या जवळ पोहोचलाय, तर दुसरीकडे अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यासाठी इस्रायलला तारेवरची कसरत करावी लागते. सध्या जरी हल्ले थांबले असले तरी ते वादळ शमलेलं नाहीये, तर ते केवळ तात्पुरतं थांबलेलं आहे. जगाची दुसरी बाजू म्हणजे रशिया युक्रेन युद्ध. 2 वर्षाहून अधिक काळ उलटूनही या युद्धाचा शेवट दिसत नाहीये. हे युद्ध आता केवळ युक्रेनपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. रशियाला पाठिंबा देण्यासाठी उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जॉंग उन आणि चीनचे शी जिनपिंग हे एकत्र येतात. चीन आणि रशियाची युती ही अमेरिकेसाठी सर्वात मोठं आव्हान आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांचा वापर हा चीनच्या धोरणात्मक चालीचा भाग असू शकतो. पाश्चात्य जगाच्या विरोधात हा नवा अक्ष तयार होत आहे, जो लोकशाही मूल्यांना आव्हान देणार आहे. रशिया युक्रेन युद्धात युक्रेनला पाश्चात्य देशांकडून शस्त्रास्त्रांची मदत मिळते, तर रशियाला उत्तर कोरियाकडून मनुष्यबळ आणि दारुगोळा पुरवला जातोय. ही लढाई आता प्रॉक्सी वॉरकडून थेट जागतिक संघर्षाकडे झुकताना दिसतेय. तर इकडे भारत चीन सीमेवरचा तणाव हा कायमस्वरूपी चिंतेचा विषय झालाय. LACवर चीनने आपली पायाभूत सोयीसुविधांची ताकद वाढवली आहे. दुसरीकडे पाकिस्तानची आर्थिक स्थिती डबघाईला आली असली तरी भारताच्या विरोधात त्यांची विखारी मानसिकता बदललेली नाहीये. भारत आज एका बाजूला चीनच्या वाढत्या वर्चस्वाला रोखतोय, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या छुप्या कारवायांना उत्तर देतोय. अशा स्थितीत भारताचं संरक्षण धोरण हे आक्रमकतेपेक्षा प्रतिबंधात्मक अधिक असावं अशी गरज निर्माण झाली होती. आणि म्हणूनच भारतानं आपल्या अण्वस्त्र धोरणात केलेला बदल हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या 2026च्या अहवालानुसार भारतानं अण्वस्त्रांची तैनाती केल्याचं म्हटलंय. भारतानं पहिल्यांदाच आपली 12 अण्वस्त्र हाय अलर्ट मोडवर तैनात केली आहेत. भारताचा एकूण अण्वस्त्र साठा आता 180 वरून 190 वर पोहोचलाय. अनेक वर्षांपासून भारताचं धोरण नो फर्स्ट यूज हेच राहिलंय. याचा अर्थ भारत कधीही आधी अण्वस्त्रांचा वापर करणार नाही. पण नो फर्स्ट यूज म्हणजे शांत बसणं नव्हे. भारताने अण्वस्त्रांची तैनाती का केली याची प्रमुख काही कारण आहेत. त्यातलं क्रमांक 1चं कारण कन्स्तर तंत्रज्ञान. भारतानं आता आपली क्षेपणास्त्र कन्स्तरमध्ये सीलबंद ठेवली आहेत. यामुळे त्यांना क्षणात लॉन्च करणं शक्य झालंय. आधी क्षेपणास्त्र आणि वॉरहेड वेगळे असायचे, आता ते रेडी टू फायर स्थितीत आलेत. क्रमांक 2चं कारण आहे समुद्रातून सुरक्षितता. INS अरिघात आणि INS अरिदमन या अणुपाणबुड्यांनी भारताच्या अण्वस्त्र क्षमतांना समुद्रातही बळकट केले. शत्रू जमिनीवर हल्ला करू शकतो, पण समुद्राच्या खोल पाण्यातून होणारा हल्ला रोखणं अशक्य आहे. ही एक सेकंड स्ट्राईक क्षमता आहे. म्हणजे जर भारतावर कोणी पहिला हल्ला केला तर भारत पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. कारण क्रमांक 3, चीन आणि पाकिस्तानला इशारा. चीनकडे 120 अण्वस्त्र आहेत आणि पाकिस्तानकडे 170. पण पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबाबत कोणतीही स्पष्टता नाहीये. भारताने आता आपली शस्त्र सज्ज करून एक स्पष्ट संदेश दिलाय की आमच्यावर हल्ला करण्याचा पाकिस्तानने विचारही करू नये. भारताची ही कृती आक्रमक नसून संरक्षणात्मक आहे.
जेव्हा शेजारी देश चीन, पाकिस्तान अण्वस्त्रांचं आधुनिकीकरण करत असतात तेव्हा भारत हात बांधून बसू शकत नाही. सिप्रीच्या अहवालानुसार भारताने ही तैनाती करून आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. भारताचं धोरण आता प्रभावी प्रतिबंध हे आहे. मित्रांनो, आज जग एका अशा वळणावर आहे जिथे संवाद कमी आणि शस्त्रास्त्रांचा आवाज जास्त वाढलाय. इराणचं अणुबॉम्बच्या दिशेने जाणं, अमेरिकेची बदलती भूमिका आणि भारताची वाढलेली अण्वस्त्र सज्जता हे सर्व एकाच गोष्टीकडे निर्देश करतं, ते म्हणजे कुणाची शक्ती किती. भारताने केलेली अण्वस्त्रांची तैनाती ही युद्धाची नांदी नसून ती शांततेची हमी आहे. कारण जेव्हा शत्रूला माहीत असतं की तुम्ही प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सज्ज आहात तेव्हाच तो शांत राहतो. भारताचं धोरण हे जशास तसं असं नसून सुरक्षित आणि समर्थ भारत हे आहे. पुढील काळ हा अत्यंत कठीण असणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेपासून ते सीमेवरच्या तणावापर्यंत आपल्याला सजग राहणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, भारतानं अण्वस्त्र तैनात करून योग्य पाऊल उचललंय का? चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या धोक्याला हे उत्तर पुरेसं आहे का? आपल्याला प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर त्या कमेंट्समध्ये जरूर नोंदवा. कार्यारंभवर नवे असाल तर जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.